तुझ्या मित्राच्या मामी बरोबर काहीतरी प्रेग्नेंट असताना त्यांच्यावर काहीतरी घडलं होतं. थोडीशी अशी विचित्र अशी आहे, बोलतात ना प्रेग्नेंट नंतर डिलिव्हरी नंतर ती व्यक्ती मरते आणि ती परत येते. तर ही त्या रिलेटेड गोष्टी. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि भाई अजून एक गोष्ट मला तुला विचारायची आहे की जेव्हा मी आपण बोलत होतो तेव्हा तू एका एका गोष्टीचा उल्लेख केलास की तुझ्या मित्राच्या मामी बरोबर काहीतरी प्रेग्नेंट असताना त्यांच्यावर काहीतरी घडलं होतं. तर ते काय झालेलं? ती गोष्ट ती थोडीशी अशी विचित्र अशी आहे की बोलतात ना प्रेग्नेंट नंतर डिलिव्हरी नंतर ती व्यक्ती मरते आणि ती परत येते. तर ही त्या रिलेटेड गोष्टी. सांग भाई. ती गोष्ट अशी की माझा फ्रेंड तोही नाशिकचाच आहे इव्हन, आणि त्याच्या गावी सुद्धा मी गेलोय. तर आपले जुन्या टाईपचे वाडे कसे असतात मोठमोठे लाकडाचे, एकदम मोठमोठे, म्हणजे हॉल पण मोठा आणि ते बेडरूम पण मोठे, त्याच्यानंतर मग आपलं किचन पण मोठं. ते असे जुने, म्हणजे तो वाडा जर म्हटला नाही म्हणता एक 100-110 वर्षापूर्वीचा वाडा, आणि तो आजही आहे. तर वाडा हा असा, तर ऑलमोस्ट ही जी गोष्ट आहे 1900 काहीतरी 68च्या दरम्यानची, ही माझ्या मित्राच्या फॅमिलीमधली, त्याच्या फॅमिलीमध्ये घडलेली गोष्ट. तर ही गोष्ट अशी की माझी मित्राची मोठी मामी, त्याचा मामा हा पोलीस कॉन्स्टेबल होता, वैयक्तिक वाद वगैरे, ठीक आहे. तर त्यांचे 3 मुलं होते. मोठा मुलगा हा समंजस होता, सेकंड मुलगा तोही बऱ्यापैकी होता, पण जो तिसरा होता तो इट्स अ बेबी, तो बेबी होता. त्या नवरा बायकोचे काय वैयक्तिक वाद झाले, त्या मामीने जोडून घेतलं, स्वतःला आग लावून स्वतःला आग लावून घेतली, बिकॉज नवरा दारू पिऊन हे येत आधी होता. खूप व्हायचं ना? आधी खूप व्हायचं, आधी, आता नाही होता. आता नाही होत. आता तर खूप वेगवेगळे वेज आहेत. पण कारण त्यावेळी मला वाटतं त्यांना एवढी फ्रीडम नसायची. स्पेशली गावाकडचे जे बायका असायचे त्यांना खूप सप्रेस केलं जायचं. आमच्या गावी पण खूप झाले. पण प्लीज दावरी वगैरे सगळं असं. हो प्लीज कंटिन्यू. सो हे असा सीन होता. त्यावेळी दोघांची डिबेट झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर तिने जळून घेतलं, तिला वाचवता मामा पण थोडासा त्याला इंजुरी झाली वगैरे, ठीक आहे. पण स्टील तो ड्रिंकमध्येच होता, तो तिला वाचवताना पण तो ड्रिंकमध्येच होता, पियालेला होता. त्याच्यानंतर घरात त्यांच्या बटोबीस आग लागलेली बने, तिने जळून घेतलं. तर ते मोठा भाऊ छोटा भाऊ, त्यांनी मोठ्या भावाने त्या बेबीला उचललं आणि बाथरूममध्ये गेला भावांना घेऊन. आईबाबांचे भांडणं चालू आहे वगैरे, ठीक आहे. मग नंतर लोक आले वगैरे. तोपर्यंत त्याची जी मामी, ती ऑलमोस्ट 80 ते 90% हॉस्पिटल नेत्यांना ती ऑफ झाली, जीव सोडला त्याने. बरं झालं, हे ऑलमोस्ट 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 10वा 13वा या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर बाबा आता मुलांचं करायचं काय, मग त्याच्या आजीने मुलांना वगैरे गावी घेऊन गेले, मामाही गाव घेऊन आला, ते सगळं झालं. आणि गावी जसं सुट्ट्या एन्जॉय करायला येतात, सगळेजणच येतात ना, एन्जॉय करायला येतात वगैरे, ठीक आहे. आणि आता ते बेबी, तर त्याच्या आजीने काय केलं, त्या बेबीला आपल्या गावी साडीची एक झोळी बांधतात, 2 लाकडांच्या पाळणा. त्यावेळी पाळणे नव्हते ना, काही लोकांच्या घरात पाळणे असायचे, पण जे आपले गोरगरीब असायचे ते आपल्या साडी मस्तपैकी राऊंड करायचे आणि ते करायचे आणि मुलांना झोपी घालायचे वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर रात्रीची वेळ होती, ऑलमोस्ट काहीतरी गावी 7 वाजले तरी भर रात्र होऊन जाते, म्हणजे 6-6:30ला गावी रात्री जेवण करतात आणि 8-8:30ला ग्रुप. तर ऑलमोस्ट हे लोकांनी जेवण वगैरे केलं 8-8:30च्या दरम्यान वगैरे. काही बायका भांडे घासत होत्या वगैरे, आता झोपायला जायचं असं त्यांचं एक हे. आणि त्या आजीने काय केलं, बाकीची मुलं झोपले वगैरे दुसऱ्या खोलीमध्ये, आणि ही बेबी झोपत नव्हता म्हणून त्याला ते झोळी वगैरे ते केलं आणि त्याला झोपी घालवलं. आणि मे बी काहीतरी आणायला उठली किंवा कोण मुलं ते बाकीचे झोपले का ते बघायला उठली, ठीक आहे. हार्डली 1 ते 1.5 मिनिटाचा कालावधी असावा. त्या कालावधी
ती बाहेर यावी, ती इतर मुलांना बघावी की बाबा तुम्ही झोपलेत का, माणसं झोपलेत का नाही वगैरे, ठीक आहे. फक्त बघायला यावी, मग हार्डली 1च मिनिटाचा कालावधी असावा. ती बघायला यावी आणि ती परत आत यावी. आत जशी ती एंट्री मारली तिने, बाहेर येऊन आपला हे असतं ना, काय म्हणतात वगैरे, अंगणाची इथं बघितलं, हा सगळे झोपलेत, हा सगळे मुलं पण इथे झोपले दुसऱ्या रूम मध्ये, ओके चला आता परत जाऊया, बच्चूला आपण काढूया आणि आपल्या बाजूला जाऊया, हे आजीने केलं. आजीने परत त्या घरामध्ये एंट्री मारली तर लिटरली त्याच्या मामी होत्या ज्या ऑफ झाल्या, त्या मुलाला दूध पाजत होते, दिसली त्यांना. त्यांना दिसली. आणि ते जे स्पिरिट होती मामीचं, ते त्या आजीकडे बघते, आजी त्यांच्याकडे बघते. म्हणजे ऑलमोस्ट ते त्यांचं 20 ते 30 सेकंद त्यांचं ते चालू होतं. 20 ते 30 सेकंद म्हणजे पॉज हा पण खूप झाला. लिटरली एकमेकांकडे त्या बघत होत्या. आणि नंतर मग आजीला बोलतात ना, एक प्रकारचं असेल ना दडपण, आपण बोलतो ना, एक बोबडी वळणं, ठप्प झाली वगैरे, ठीक आहे. ती तिथेच बसली वगैरे, ठीक आहे. आणि नंतर मग माणसं वगैरे, माझी आजी अजून झोपली नाही किंवा काय वगैरे, ती तिथेच बसून होती वगैरे. म्हणजे इन शॉर्ट ती थोडं स्तब्ध झाली. आणि नंतर मग थोडंसं बोलते ना, होश आल्यानंतर, तिला थोडं शुद्ध आल्यानंतर वगैरे, ठीक आहे. तिला बोलता येत नव्हतं, तिची जीभ जाड झाली होती. तोपर्यंत लोकांना माहित नव्हतं की असा काही सीन झालाय. आणि ते मुलं जे बच्चू होतं ते खालीच तसं होतं पडलेलं. तोपर्यंत लोकांना माहित नाही. बरं ठीक आहे, त्या मुलाला नंतर दुसऱ्या मामीने उचललं वगैरे, ठीक आहे, झोपी घातलं, ठीक आहे. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर जेव्हा विचारलं, मग तिला जरा बऱ्यापैकी बोलता आलं, ठीक आहे. त्या मामींचं आता नाव आठवत नाही, तिने मला सांगितलं होतं काहीतरी विमल का समथिंग वगैरे. मग तो म्हणाला की मला रात्री विमल दिसली, मुलाला पाजायला आली होती, बापरे. असा सीन आहे. आणि नंतर तिला कळालं की अच्छा, म्हणजे ती प्रत्येक रात्री मुलाला पाजायला येते, कारण की जेव्हा जेव्हा मी मुलाला झोपी घालते, ठीक आहे, ज्यानंतर परत मी झोपायला जाते आणि जेव्हा मुलाला मी त्या झोळीतून खाली माझ्याजवळ घेते ना, तर मुलाच्या इथे ते दुधाचं सुकलेलं असतं. असं वाटतं काय त्या पियालाय तर दूध कारण की प्यायलाय. मी तर मुलाला दूध पाजेल नाहीये, पण ते जे लहान बेबीचं कसं दूध पिल्यानंतर इथं सगळं सुकलं असतं, त्याचं ते सुकलेलं होतं. त्याच्यानंतर मग ते एक असं म्हणतात की बाबा एखादी बाळंतीण जेव्हा मरते, ऑफ होते, तर तिच्या काही विधी असतात, त्याच विधी तिच्या केल्या नव्हत्या, बिकॉज तिचा जीव त्या मुलामध्ये अटकला होता आणि त्या मुलासाठी ती येत होती. आणि ही 1968ची गोष्ट आहे, आज 2025 आहे. अजूनही तो वाडा आता बंद आहेत, ठीक आहे, काही कारणास्तव फक्त उघडतात वगैरे, ठीक आहे. तो मुलगा मोठा झाला, त्याचे मुलं मोठे झाले, त्याचे मुलं आता लग्नाला आलेत, ठीक आहे. पण कधी कधी वाडा हा काही सण असेल तर वगैरे झाडून घेतात वगैरे, ठीक आहे. पण कधी कधी अजूनही काही ज्या जुन्या बायका आहेत, ठीक आहे, ज्या घर फॅमिली मधल्याच, त्यांना कधी कधी तुझी चाहत दिसते बापरे. अजूनही. प्रेझेन्स जाणवतो अजून. प्रेझेन्स जाणवतो. हा, आता आत्ताची पिढी आहे, फॉर एक्झाम्पल मी म्हणा वगैरे, आता मला तिथे जाणार नाही मी, बिकॉज मला भीती वाटणार. पण ते त्यांच्या लोकांना माहिती आहे, अच्छा विमल आहे तिथे, काय टेन्शन नाही, चला हरकत नाही वगैरे. आता बिंदास आहे, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. त्यांना माहिती आहे, जरी दिसली आम्हाला ती आम्हाला काय करणार नाही. पण आता ही माझ्यासाठी एक वेगळं आहे किंवा तुझ्यासाठी वेगळे आणि तीही तुम्हाला ओळखत नाही. ओळखत नाहीये, ठीक आहे. त्यामुळे ते मला ते भीती वाटणारच, असं सीन आहे. बिकॉज त्यांच्या ज्या फॅमिलीसाठी अच्छा हा विमल असेलच, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, हरकत नाही. अजूनही तो वाडा आहे, खूप मोठा वाडा आहे, मी त्या वाड्याला गेलोय, खूप म्हणजे खूप मोठा वाडा आहे तो. आता त्या जो बेबी आहे तो तर बरा मोठा झालायच, त्याची मुलं मोठे झाले, त्याची मुलं आता लग्नाला आहेत, त्याचा सीन आहे. पण मग त्याला सुद्धा माहिती आहे बाबा आई माझी येते त्या वेळेला, असे सीन आहे. बिकॉज कसं असतं, आहेत आपल्या या काही अशा अनेक गोष्टी पण मी ऐकल्यात वगैरे, मुलामध्ये तो जीव असतो तर मुलासाठी येते. आणि आणि म्हणून म्हणतात ना की जे असे जे जसं तुम्ही बोललात, जी प्रेग्नंट बाई असते, जिला मूल होणार असतं, किंवा असा मुलगा जिचं लग्न झालं नसतं, तरुण, तरुण अशा लोकांचे खूप, आणि त्यांचा अपघाती मृत्यू. अपघातू बाबा, त्यांच्या ज्या खूप अम्बिशन्स असतात, खूप इच्छा असतात, आणि त्या सडन तुमचा डायरेक्ट मृत्यू होतो. तर ते खूप गोष्टींमध्ये जीव जीव टाकलेला असतो. आपल्या धर्मातही त्यांचे वेगवेगळे विधी लिहिलेत म्हणून. आणि
आणि म्हणून असंही बोलतात ना, की जे तरुण मुलं असतात, त्यांचं लग्न नसतं झालेलं, त्यांना मुंजा बांधतात ते आणि प्रेग्नंट जी बायका असतात, त्यांचं पण काहीतरी असतं आणि ते खूप पॉवरफुल एंटिटी असतात.